Audio Jungle. तर नमस्कार जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचा आहे. चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जगा बाजूला बेल आयकॉन त्याला ऑलवर सेट करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीची व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण मराठीमधून. आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल ते पण जॉईन करून घ्यायचं आहे. तिथं आपण सर्व मटेरियल पण डेली अपलोड करत असतो आणि तिथं अलर्ट मोशन अशी बिना वॉटरमार्कवाली ॲप्स पण तिथं आपण देत असतो. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर आत्ताच जॉईन करून घ्यायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचणीत असेल तर काय करायचं, आपल्याला डायरेक्ट इंस्टाग्रामला मेसेज करायचा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल एकदम हार्ड पद्धतीत. तर जे काय मी बीटमार्क आणि शेकिप दिलं आहे ते सर्वात आधी अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर इथून सर्वात आधी आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे. तर तुमचा भाऊ तुम्हाला आधीच काहीच म्हणजे ॲड करून देत असते, ते तुम्हाला माहीतच असेल. तर आता तुम्हाला याच्यात काय करायचं आहे, पण याच्या क्लिक करायचं आहे. गॅलरीमध्ये जायचं, जे काय आता फोल्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ते फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय फोटो वापरायचा असेल तुम्हाला तुमचा किंवा कोणाचा पण, ते फोटो सर्वात आधी अशा प्रकारे ॲड करायचा आहे. वर थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे आणि फुल कास्टिंग एरिया करून घ्यायचा आहे. आता या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला जिथपर्यंत 5.23च्या बीटपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि इथपर्यंत असं खिचून घ्यायचं आहे. इथून आता एक सोडून द्यायचं आहे, शेवटपर्यंत आहे आता ती तिकडं. तर तिकडला विषय सोडून द्यायचा आणि त्या फोटोला दाबून धरायचं आहे आणि जे काही सॉंग आहे का त्या सॉंगच्या वरी अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. वर घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, यातून म्हणजे पुढच्या बीटला जायचं आहे. इथून एकदा अशा प्रकारे कट मारायचं आहे. कट केल्यानंतर काय डबल पुढच्या बीटला जायचं आहे आणि डबल इथून अशा प्रकारे आपण याच फोटोला अशा प्रकारे कट मारायचं आहे आणि डबल पुढच्या बीटला जायचं आहे आणि इथून एकदा असं आपण कट मारून घेऊ शकतो. आणि इथून कट मारलं नाही तरी पण चालून जाईल, येतं आपल्याला इकडे विषय काही येत नाही. आणि हे काय आता फोटो वरी गेले तर या फोटोला काय करायचं, असं दाबून धरायचं आहे आणि जे काही लेअर आहे म्हणजे सॉंगच्या वरी अशा प्रकारे की म्हणजे घ्यायचं आहे, खाली घेऊन आणून घ्यायचं आहे. म्हणजे असे एकदम शॅडो पद्धतीची एक शॅडो आहे तिथं शॅडो पण, आणि जे काही मी काही लेअर दिलेले आहे चमचम करायचा तर ते पण अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे स्टार्टिंगला यायचं आहे आणि परत असे काय करायचं, गॅलरीमध्ये जायचं. जे काय मी PNG बनवून दिलेलं आहे ते PNG तुम्ही तुमच्या हिशोबात असं ॲडजस्ट करून घेऊ शकता बरोबर. आणि याला झूम काय करायचं असेल तर तुम्ही हे पण चेंजेस करू शकता. आणि हे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं, जिथपर्यंत आपला फोटो आहे तिथपर्यंत आपण यायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला खिचून घ्यायचं आहे. 5.13 पर्यंत आपले फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, यातून पुढे आपल्याला एक मी व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ इथून अशा प्रकारे ॲड करायचं आहे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत लागून जाईल. आता हे लागून गेल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, पलकच्या असं क्लिक करायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे. जे काय मी बॉर्डर दिलं आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं, ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि याला रायटिंग मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे, म्हणजे साईडतून बॉर्डर आपली बरोबर लागून जाईल. त्यानंतर काय करायचं, याच बॉर्डरला आपल्याला तिथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता याचं आपण शेकीबीट पेस्ट करू, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. जे काही शेकीबीट पीसेट आहे ते इथून सर्वात आधी अशा प्रकारे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला फुटला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्ट जसं क्लिक करायचं, किराण्यावर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी मारायचा आहे. तर हा कॉपी केल्यानंतर काय करायचं, डबल बॅक येऊन बीटमार्कला आपल्या ओपन करायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काही एकदम पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे काय पहिल्या फोटोला आपण इफेक्ट दिले आहे त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे. तर आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल आपल्या शेकीबीटला आपल्याला ओपन करायचं. जे आता जे काय पहिला पुढचा इफेक्ट नेला होता तर त्याला सोडून द्यायचा. तर जे काय दुसरा पुढचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे ते. तर या दुसऱ्या पुढचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीटमार्कला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, आता इथून जे काही दुसरा फोटो आहे तर त्या दुसऱ्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे जे काय दुसऱ्या फुटला पेस्ट केल्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्याला कीबोर्डला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं जे काय आता शेवटच्या फुटला इफेक्ट राहिला आहे ते इथून कॉपी मारायचं. त्यासाठी त्या फुटवर क्लिक करायची पडसाशन क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी मारायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर आता हे ओपन केल्यानंतर काय करायचं आता हे इफेक्ट फोटो द्यायचा आहे माहीत आहे का तुम्हाला. तर आपण आधीचा या फोटोला इफेक्ट दिला का त्याच्यामध्ये एक फोटो सोडून द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे एक बारीक बीट दिलेली आहे आणि इथे बारीक बीट दिलेली आहे. तर त्याच्यामधला फोटो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या शेवटचा फोटो आहे तर त्या आपण शेवटच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आता इथून आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आणि वरी आता काय करायचं शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये. एकदम हार्ड पद्धतीत व्हिडिओ आपला होता. तर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे भावानं. भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.